नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपला चायनामधला तिसरा दिवस आहे। बीजिंग सिटीमध्ये मी आता आणि आता बीजिंग सिटीपासून एक 40-50 किलोमीटर लांब आलेलो आहे। तर इकडे एक साहे मार्केट म्हणून आहे, ट्रॅडिशनल मार्केट लागतं त्या मार्केटसाठी। तर आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर आहे, आम्हाला रस्ता सापडत नव्हता तर भाऊ टाकून देतो आता टॅक्सीवरती। ओके सर ओके सर हां ओके थँक्यू शेषे भाऊ ये से आहे Where are you from? इंडिया India. Okay. बाय। तर त्या भावाने चांगली मदत केली, कारण की त्या मार्केटचा ॲड्रेसच माहीत नाही एक्झॅक्ट कोणाला। तर आम्ही त्याला व्हिडिओ वगैरे दाखवला, मग त्यांनी टॅक्सीच्या ॲपमध्ये आम्हाला ॲड्रेस टाकून दिला। तर बरं, त्याला थोडीफार इंग्लिश कळत होती, त्याच्यामुळे नाही तर इथल्या लोकांना काहीच समजत नाही इंग्लिश वगैरे। तर असं थोडंसं आउटर एरिया आहे, पूर्ण सिटीपासून लांब आलेलं आहे भरपूर। हे बघा, हे असं इकडे मेट्रो स्टेशन आहे आणि ॲपमध्ये आता टॅक्सी येते। तर मित्रांनो, आता टॅक्सी आलेली आहे आमची। तर इकडे टॅक्सी खूप महाग आहे, म्हणजे आम्ही आता 40 किलोमीटर लांब आलेलो आहे बीजिंगपासून। तर आम्हाला फक्त दोघांना मिळून आम्हाला 14 युआन लागले आणि आता फक्त 2-3 किलोमीटर जायचे, त्याच्यात 14 युआन दाखवले त्यांनी। त्याच्यामुळे टॅक्सी तर मी तुम्हाला रिकमेंड नाही करणार कधी। तुम्ही मेट्रोने फिरू शकता, पण मेट्रोचा मॅप पण एवढा खतरनाक आहे। तर मेट्रोचा पूर्ण भुलभुलैयाचा मॅप आहे, त्याचं पण तुम्हाला शोधावं लागेल पूर्ण। तर द DD ॲप म्हणून आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण मेट्रोचा मॅप दिसेल। त्याच्यानुसार तुम्हाला लाईन कोणती, एकदा लाईन समजली ना मग टेन्शन नाही। फक्त लाईन शोधेपर्यंतच आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो। तर एरियाचं नाव आणि ते मेट्रोच्या लाईनमध्ये चेक करायचं की कुठे आहे आपलं। एकदा लाईन भेटली का मग टेन्शन नसतं, लाईननुसारच फिरायचं, भेटून जातं सर्व। बाकी इकडचे रस्ते बघा मस्त। आता हे आउटसाईड आहे, एवढं खेडेगावाकडे, तरी बघा कसं आहे, रस्ते वगैरे एकदम मस्त आहे। मेन म्हणजे यांनी 2 व्हीलरवाल्यांसाठी सेपरेट लेन ठेवलेली साईडला। इथं कारच्या लेनमध्ये कोणीच 2 व्हीलर चालवत नाही। ते बघा, इकडे सगळी 2 व्हीलरची लेन आहे साईडला। तर मित्रांनो, फायनली आम्हाला जे मार्केट सापडलेलं आहे, एक्झॅक्ट लोकेशन टाकून दिलं त्या मुलांनी। मार्केट बघा केवढं मोठं आहे, हे बघा। ते लार्जेस्ट मार्केट आहे चायनामधलं, खूप मोठं मार्केट आहे। थोडं थोडं मी तुम्हाला दाखवतो इकडे काय काय मिळतं। हे बघा, सुरुवातीला इकडे फ्रूट्स विकत आहे, त्याच्यानंतर इकडे पण काहीतरी बनवत आहे। आता हे सर्व व्हिडिओ तुम्हाला फेसबुकला बघायला मिळतील। करूयात आता सुरुवात। खूप मोठं मार्केट आहे बघा, इकडे ऑक्टोबस आहे, हे स्क्विड्स आहे, हे बघा। हे बघा अंडे बघा कसे इकडे, वेगळ्याच पद्धतीचे अंडे सगळे। हे बदकाचे अंडे वाटतं, हे पण वेगळे अंडे। बाकी सी फूड तर भरपूर मिळतं इकडे, प्रॉन्स आहे, खेकडे आहे। हे बघा बटाटे मोठे मोठे बटाटे, डायरेक्ट 1-1 किलोचे बटाटे। बटाटे, वांगे, टमाटे बघा केवढा मोठा टमाटा आहे। तर इकडे बघा, इकडे हाताने नूडल्स बनवत आहे। आपण मशीनने नूडल्स बनवताना बघितले असेल, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे हाताने नूडल्स कसे बनवले जातात। बाकी हाताने बनवून ते याच्यामध्ये टाकतात, लगेच नूडल्स शिजतात पण लगेच बाउलमध्ये, एकदम फास्ट आहे। हे बघा, इकडे फिश पण आहे,
सांप की जैसी है, एक नाग नाग सांप जैसी लग रही है, सांप ही है, पता नहीं। हे बघा हे फिश ना. तर मित्रांनो इकडे भेंडीसुद्धा मिळते. हे बघा या भेंड्या आहे, मशरूम आहे, लाल मिरच्या आहे, या अजून थोड्या मोठ्या मिरच्या आहे वेगळ्या पद्धतीच्या. तर आपल्याकडे याच्यात थोडे छोटे मिळतात, यांच्याकडे मोठे आहे. बाकी ती भाजी वेगळी काहीतरी. इकडे रताळे वगैरे विकायला आहे आणि छोटे पंपकिन आहे. गिलकेसुद्धा आहे बघा, गिलके 2 प्रकारचे गिलके. बाकी त्या कोणत्या शेंगा आहे काय माहिती. तिकडे वालाच्या शेंगा आहे म्हणजे इकडं बघून कळतं चायनावाले व्हेज पण खाता, भेंड्या घरी खात असतील. बाहेर तर काही मिळत नाही आम्हाला, व्हेज काहीच मिळत नाही. फक्त आम्ही मॅकडीमध्ये जातो, चिकन बर्गर खातो किंवा कुठे फ्राईड चिकन भेटलं तेवढं खातो. म्हणजे फक्त चिकनवरच आयुष्य चालू आहे इकडे. बाकी व्हेज तर अजिबात भेटत नाही आहे. पण हे लोक घरी बनवत असतील भेंड्या वगैरे, ते पण नॉनव्हेजमध्येच टाकून खात असतील. कारण इकडे व्हेजची कन्सेप्ट पण अशी आहे की त्याच्यामध्ये नॉनव्हेजच असतं. म्हणजे नॉनव्हेजमध्ये थोडंफार व्हेज टाकलं म्हणजे काहीतरी व्हेज खातोय आपण असं इकडे. तर मित्रांनो इकडे बघा, इकडे पोंगे बनवतात. हे बघा, तर हे पोंगे बनवायचं मशीन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कॉर्न टाकलेलं आहे. $10 एक आहे. बाकी हे बघा इकडं कोंबड्या पण मिळतात सगळ्या पद्धतीच्या. उलट ह्यांच्याकडे जास्त व्हरायटी कोंबड्यांची. हे गावठी कोंबड्या आहे, नंतर व्हाईट कलरचे आहे, हे चायनीज कोंबड्या आहे. बाकी इकडे ड्युरियन पण मिळतं, जे थायलंडचं फ्रूट आहे. थायलंडमध्ये खूप फेमस आहे. तरी असं पूर्ण मार्केट आहे जसं आपल्या इकडं आठवडी बाजार भरतो, सेम आठवडी बाजारासारखं आहे. बाकी इकडे भटुरे पण भेटत आहे बघा, त्यांचे चायनीज भटुरे. पण ते भटुरे पोर्क सोबत खाल्ले जातात. बाकी पूर्ण रस्त्याने तुम्हाला असंच दिसेल वेगवेगळं काय काय, जे आपण खाऊच नाही शकत अशा गोष्टी इथे. आणि चायनामध्ये लोक किडे बिडे खातात, काही पण खातात. हे बघा इकडे नाकतोडे भरून ठेवलेले पूर्ण जाळीमध्ये, आणि नाकतोडे असे फ्राय करतात. हे बघा हे सगळे नाकतोडे फ्राय केलेले यांनी. तर आम्ही एक प्लेट घेतली. आता मी तर काही खाणार नाही आहे, पण आपण त्यालाच खायला लावू आता, जो विकतोय त्याला. इट जबरदस्त. तर मित्रांनो असं आहे पूर्ण मार्केट होतं. पाठीमागे तर डायरेक्ट नाकतोडे आणून ठेवलेले होते, नाकतोडे तळून देत होते ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामला बघायला मिळेल. आणि थोडंसं मी याच्यावर पण क्लिप टाकून देईल. आपण त्यालाच नाकतोडे खायला लावले. बाकी तर अजून भरपूर आहे इकडं गोष्टी. आता आम्ही बघतोय, सर्व एक्सप्लोअर करतोय. खूप मोठं मार्केट आहे, बघूयात आता याच्यानंतर आम्ही हॉटेलवरती जाऊ, कारण की आम्ही 40 किलोमीटर लांब आलेलो आहे. तर आता परत हॉटेलला जाऊन परत संध्याकाळी कुठे जातो की नाही माहीत नाही. पण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.